मकर राशी 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर या 3 माणसांपासून संबंध तोडा. सावधान, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या निष्ठावान जातकांकडून डोळे उघडा, परंतु तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे निर्णय घेतले आहेत. येणाऱ्या आठवड्यात 7 दिवसाचा काळ नाही, तर तुमच्या अनेक वर्षाचा कठोर परिश्रमाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या स्थिर भविष्याचा बस थीम लावणार आहे. तुमची 5 दिवसाची कुंडली पाहिली आहे आणि तुमच्या राशीमध्ये जाणून आलं आहे की 7 दिवसांमध्ये तुम्हाला 3 लोकांपासून दूर राहावेच लागेल. 3 शत्रू तुम्हाला बर्बाद करणार आहेत. कोण आहेत ते 3 शत्रू? तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात तुमच्यासोबत मोठी घटना घडतील. त्यामुळे मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनाची इमारत जास्त आणि त्यागाचे पाय उभी आहे. आता हादरून जाण्याची शक्यता आहे. वातावरणात पसरली आहे ही भीती. जर तुम्ही आता क्षणभरही दुर्लक्ष केलं तर या महाप्रलयाची किंमत तुम्हाला खूप मोठी मोजावी लागेल. कारण काळ सामान्य नाही. तुमच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाचा धागा संकटाच्या टोकावर टेकलेला आहे. तुमच्या राशीचा अधिपती न्याय व कर्माचे देवता शनिदेव तुमच्यासमोर उभे आहेत. एक वेळ वाईट वेळ नाही मित्रांनो, हा तुमच्या मागील प्रत्येक कर्मचारी सोबत असणार आहे. शनिदेव कोणालाही माफ करत नाहीत. यावेळी काही वक्रदृष्टी तुमच्यावर केंद्रित करत आहे. तुमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची शेवटची संधी आहे. जर तुमच्या कर्मात जराही दोष असेल तर त्याचे फळ अत्यंत कडू असेल. तुम्ही आत्तापर्यंत कमावलेलं मान, प्रतिष्ठा, संपत्ती क्षण धरता दृश्य होऊ शकते. त्यामुळे आता भीतीने धडधड कापण्याऐवजी तुमच्या चुका सुधारण्याचे शुद्ध कर्मावर लक्षित करण्याची वेळ आहे. लक्षात घ्या, या भयावह आठवड्याचे थेट परिणाम तुमच्या आर्थिक व्यावसायिक क्षेत्रावर होणार. तुमच्या कामातील मोठे निर्णय चुकू शकतात किंवा तुमची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. चुकीच्या कागदपत्रे विश्वास ठेवल्याने किंवा एखाद्या योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने तुमचे मोठे धरण गमावण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीने जमा केलेल्या संपत्तीवर अचानक आर्थिक संकटाची छाया पडली असेल. पण हा काळ असा आहे की जिथे तुमचे एक पाऊल जरी घसरले तरी ते तुम्हाला अनेक वर्ष मागे घेऊन जाईल. म्हणून प्रत्येक व्यवहारात प्रत्यक्ष सावधगिरी बाळगा. शनिदेवाचा प्रकोप थांबवायचा असेल तर आत्ताच एक कृती करा. काय करायचे आहे, काय लिहिले आहे, तुमच्या नशिबात येणाऱ्या आठवड्यानुसार काय असणार आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या आठवड्यात भीतीदायक गोष्टी घडत असताना नेहमी तुमच्याकडे एक अविस्मरणीय संधी घेऊन येत आहे. तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे आणि तुम्हाला अचानक धनलाभ किंवा गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याची शक्यता आहे. खास तुमचा खजिना आहे, गुप्त खजिना आहे, पण हा खजिना मिळण्याचा सोपा आहे मार्ग. या योग्य एका धोकादायक मार्गावर घेऊन जाईल, जिथे तुमच्यावर यशावर लक्ष ठेवून असलेले 3 महत्त्वाचे लोक तुमच्यासाठी एक सापळा रचून बसले आहेत. लोकांची ओळख अजूनही गुप्त आहे, त्यामुळे तुमच्या मनात सतत एक शंका आणि अस्वस्थता कायम राहील. हा धन तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्वात मोठे यश ठरेल. तुमच्यासाठी रचलेला सर्वात मोठा सापळा, याचा निर्णय तुम्हाला करावे लागेल. सर्वात मोठे सस्पेन्स इथेच आहे. तुम्हाला धोक्याचे इशारे देणे हे 3 लोक कोण आहेत जे तुम्ही ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला, तुमचे काम ज्यांच्या हातात दिले, ते तुमचे सहकारी, तुमच्या अडचणीतून धावून येणारे मित्र किंवा तुमच्या कुटुंबातील अत्यंत जवळचे आत्मजन यापैकी कुणीतरी हा विश्वासघात करणार आहे. हे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात. ते तुमच्या प्रामाणिकपणा आणि साधेपणाचा फायदा घेतील. तुमच्या विरुद्ध कट कारस्थान भाग म्हणून हे लोक तुमच्या व्यावसायिक योजनांची माहिती बाहेरच्या लोकांना पुरवून तुमचे मोठे नुकसान करू शकतील. तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या प्रत्येक अपयशाच्या मुळाशी याचा व्यक्तींची विषारी बुद्धी आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मनात सतत होणारा हा धोक्याचा इशारा गांभीर्याने घ्यावा लागेल. केवळ आपल्या कामांवर आणि आपल्या निर्णयावर लक्ष केंद्रित करा. यातील लोकांचे मुखवटे कधी गळून पडतील याची वाट पाहू नका, तर तुम्ही त्यांना दूर करा. तुमच्या भावनांना बाजूला ठेवून कठोर निर्णय घ्या आणि कोणाशी आपली खाजगी माहिती शेअर करणे थांबवा. आता तुमच्यासाठी म्हणून हे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. जर तुम्ही या सापळ्यातून सुखरूप बाहेर पडला तर तुमच्या शनिदेव कृपेने तुमच्या केवळ धन लाभच होणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका कायमचा दूर होईल. भयावह आठवड्यात तुमच्या नेत्याने तुमच्यासमोर एक अंतिम मागणी ठेवली आहे. तुमच्या अत्यंत कठोर आत्मपरीक्षणाची तुमची रास शिस्त आणि तर्कशुद्ध विचारांसाठी ओळखली जाते. तुम्ही अनेकदा भावनिक आधारावर निर्णय घेता किंवा लोकांवर अतिविश्वास दाखवता. आता तुम्हाला तुमच्या त्या शंकांनी अंतर्ज्ञान दुर्लक्षित करून चालणार नाही. तुम्ही मागील काही महिन्यात जे काही निर्णय घेतले, संबंध जे जपले, खरोखर तुमच्यासाठी लाभदायक होते, केवळ तुम्हाला एक मोठ्या संकटांकडे ढकलणारे होते? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शांतपणे शोधावी लागतील. तुमच्यातून मिळणारे धोक्याचे इशारे हीच तुमची संरक्षणाची पहिली भिंत आहे. तुमची कमजोरी आळस आणि अतिव्यवहार. अशी सर्वात मोठी कमजोरी ही तुमचा आळस नाही, तर तुमच्या कामाच्या बाबतीत लगेच दुसऱ्यांवर अवलंबून राहणे. अतिव्यवहार करणे हे आहे. तुमचे प्रत्येक बारीक गोष्टींकडे लक्ष देणे बंद केले आहे आणि याचाच फायदा तुमचे शत्रू घेत आहे. या आठवड्यात जर तुम्ही तुमच्या कागदपत्रांची, बँक खात्याची किंवा महत्त्वाच्या दस्तऐवजांची स्वतः कोणावर लोक केले असेल तर तुम्ही
मोठी हानी होऊ शकते. तुम्हाला वाटेल की मी इतकी मेहनत घेतली आहे तर काहीतरी चांगले होईल, पण या अतिविश्वासाची किंमत तुमच्या भविष्यातील प्रगतीला मोजावी लागू शकते. त्यामुळे तुम्ही लगेच सावध होऊन स्वतःच्या कामाची सूत्रे स्वतःच्या हातात घ्या. आता माघार नाही. तुम्ही अनेकदा शांतता टिकवण्यासाठी आणि लोकांना दुखवू नये म्हणून ताबडतोब तडजोड करता, पण आता तडजोडीची वेळ नाही. आता विनाशापासून स्वतःला वाचवण्याची वेळ आहे. 3 धोकादायक लोक तुमची ही सवय ओळखून आहेत. यापुढे तुम्हाला कोणतीही भावनिक गुंतागुंत किंवा नात्याची बंधने न पाहता कठोर निर्णय घ्यावे लागेल. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे किंवा इतरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे खाली पडायचे हे या आठवड्यात निश्चित होईल. आता माघार नाही. केवळ सत्य स्वीकारून निर्णय कृती करण्याची वेळ आहे. या आठवड्यात भीतीचा सर्वात मोठा हल्ला तुमच्या मानसिक शांततेवर होणार आहे. मकर राशीचे लोक कठोर असले तरी ज्या व्यक्तींवर त्यांनी एकदा विश्वास ठेवला त्यांच्याकडून मिळणारा विश्वासघात तुमच्यासाठी एक भावनिक विध्वंसासाठी ठरेल. तुम्हाला सतत एक अस्वस्थता जाणवेल जो पुढील आणि तुमच्या कामात लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. मनात सतत शंकाचे वादळ घोंगावत राहील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामातील मोठे निर्णय घेताना गोंधळून जाल. तुमच्या भूतकाळातील प्रत्येक चांगल्या कर्माची परीक्षा या मानसिक तणावाद्वारे घेतली जाईल. प्रतिष्ठा डोक्यात कष्टाचे सिंहासन कोसळणार. तुम्ही अनेक वर्ष मेहनत करून कमावलेली प्रतिष्ठा, मानसन्मान हे तुमचे गुप्त शत्रू लक्ष बनणार आहे. त्यांना माहीत आहे का की तुमचा मानसन्मान तुमचा सर्वात मोठा ठेवा आहे. हे तुमच्यावर निंदा टीका करून तुमच्या कामातील चुका उघड करून तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या कष्टाने उभे केलेले सिंहासन तुमच्याच निष्काळजीपणामुळे किंवा त्या 3 लोकांचा कटामुळे कोसळू नये यासाठी तुम्हाला अत्यंत कठोर आणि भावनिक राहतील. आता माघार नाही. हा तुमच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा आहे. शनिदेवांची एकांतवासाची कठोर परीक्षा या संपूर्ण भावनिक आग. आता नंतर तुम्हाला एकांत आणि शांतता प्रिय वाटेल. तुम्ही लक्षात ठेवा, हा तुमचा कमकुवतपणा नाही तर शनिदेवांची अंतिम कठोर परीक्षा आहे. शनिदेव तुम्हाला हे शिकवू शकतात की तुमच्या जीवनात तुमच्या शुद्ध कर्माशिवाय कोणी तुमचे खरे साथीदार नाही. त्यामुळे या 3 माणसांपासून तुम्ही सावध राहा. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.